शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीसाठी राज्य सरकारने 3 ऑगस्ट रोजी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आतापर्यंत ई पीक पाहणीसाठी लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. लोकांना अनेक प्रश्न हे कन्फ्युजनमध्ये टाकत होते आणि याची एकंदरीत जी प्रोसेस होती, तर ती प्रोसेस सुद्धा कन्फ्युजन होती. कशा पद्धतीने याची प्रोसेस होणार आहे कोणालाच माहीत नव्हतं. कशा पद्धतीने जे सहाय्यक असतील, जे ई पीक पाहणी करणार असतील, तर त्यांची नेमणूक कशा पद्धतीने केली जाईल याची कोणालाही आयडिया नव्हती. फक्त जशा पद्धतीने काही अफवा येत होत्या किंवा अपडेट येत होत्या, त्या अनुषंगाने अपडेट्स तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचत होत्या. परंतु या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारने एकंदरीत संपूर्ण प्रोसेस ही सांगितलेली, कशा पद्धतीने जो सहाय्यक असेल ई पीक पाहणी करणारा, तर त्या सहाय्यकाची जी नेमणूक आहे, तर ती नेमणूक कशा आधारावर होणार आहे, कशा पद्धतीने त्याची कामाची जबाबदारी असणार आहे, त्याचं मानधन किती असणार आहे, याची सविस्तर माहिती या जे आर मध्ये राज्य सरकारने दिलेली आहे. अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मी हा जे आर समजून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रांनो, 3 ऑगस्ट रोजीचा हा शासन निर्णय आणि यामध्ये राज्य सरकारने म्हटलंय की ॲग्रिस्टॅक योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCH-MH अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे. तर या शासन निर्णयामध्ये म्हटलंय की पीक पाहणी नोंदवण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे, तर जी ई पीक पाहणी, तर ती ई पीक पाहणी कशा स्वरूपात केली जाणार आहे आणि कशा पद्धतीने तुमची ई पीक पाहणी किंवा तुमचे पीक नोंदवले जाणार आहे. तर हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणीची प्रक्रिया ही सुरू केली जाईल. त्यानंतर पीक पाहणी सहाय्यकाची नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTP प्रमाणिकेद्वारे किंवा मोबाईलचा IMEI जो नंबर असतो त्यासोबत बाइंडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या फेक ई पीक पाहणी होत होत्या, तर त्यांना आळा बसेल. त्यानंतर प्रत्येक गावात शेतकऱ्याच्या अनेक शेत जमिनी असतात व त्या शेत जमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करत असतो. शेतकऱ्याने त्याच्या एका शेतात लावलेली विविध पिके नोंदणी करतील त्या शेत जमिनीच ओनर्स प्लॉट म्हणण्यात येईल. म्हणजे बघा, तुमचं जरी समजा एका गावाला एक प्लॉट असेल किंवा एक शेत असेल आणि तिची ही पीक पाहणी करायची, तर त्याला ओनर्स प्लॉट म्हटलं जाईल आणि दुसऱ्या गावाला करायचंय तर त्यालाही ओनर्स प्लॉट म्हटलं जाणार आहे. त्यानंतर हंगाम पिकाची माहिती संच निर्मिती करताना करवायची पीक पाहणी ही ओनर्स प्लॉट प्रमाणेच करवायची आहे. त्यानंतर 100% ई पीक पाहणी सहाय्यकाद्वारेच करावी लागेल बघा. आणि हे जे काम आहे, तर ते महसूल अधिकारी यांचं असेल की 100% जी ई पीक पाहणी, तर ती सहाय्यकाद्वारे कशा पद्धतीने आपल्याला करून घेता येणार आहे. त्यानंतर 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागेल. म्हणजे तुमच्या शेताच्या बांधापेक्षा 20 मीटर आतमध्ये जाऊन तुम्हाला तुमची ई पीक पाहणी किंवा सहाय्यकामार्फत ती ई पीक पाहणी तुम्हाला करून घ्यायची. तर आतापर्यंत मित्रांनो, सहाय्यक नेमणुकाची जी पद्धती तर ती तुमच्या समोर आलेली होती आणि तिच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. परंतु आता राज्य सरकारने जे-आरच्या माध्यमातून ही सहाय्यक नेमण्याची जी कार्यपद्धती, तर तिची अंमलबजावणी करण्यासाठी सांगितली. तर आता ही कार्यपद्धती काय, तर तहसीलदार प्रत्येकी 1000 ते 1500 ओनर्स प्लॉटसाठी पुढीलपैकी नमूद केलेल्या, जसे की कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, तसे आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कर्मचारी, त्यानंतर CSC चालक व ग्रामस्तरीय मानधन तत्वावर कार्यरत इतर विभागाचे कर्मचारी, त्यानंतर मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्यास माय भारत पोर्टलवर जे व्हॉलंटरी असतात, तर त्यांना सुद्धा हे सहाय्यकाचं काम देऊ शकतात. त्यानंतर जास्तीत जास्त 1500 ओनर्स प्लॉट करिता एक सहाय्यक नेमण्याचा जो अधिकार आहे, तर तो अधिकार देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र पीक पाहणी करणारा सहाय्यकाची नेमणूक करण्यात यावी. ज्या ठिकाणी 1500 पेक्षा कमी ओनर्स प्लॉट असतील, म्हणजे 1500 पेक्षा कमी उतारे असतील, तर अशा गावांमध्ये 1 किंवा 2 गावे मर्ज करून त्यांना जो सहाय्यक आहे, तर तो सहाय्यक देण्यात यावा. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहाय्यकाकडे 15 पेक्षा जास्त ओनर्स प्लॉट नसावेत. म्हणजे मिनिमम त्याची जी क्रायटेरिया आहे, तर त्याच्याकडे जो कामाचा भार आहे, तर तो 1500 प्लॉट्स म्हणजे 1500 उतार्यांचा असावा. पीक पाहणी सहाय्यकासाठी अर्ज करू शकतात. तर तो व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. ज्या शेतकरी मित्रांना किंवा ज्या मित्रांना अर्ज करायचा आहे, तर ते अर्ज करू शकतात. इथेही तेच नमूद केलेलं आहे की तुम्ही केंद्र सरकारच्या पोर्टलवरून ते अर्ज करू शकतात. आता ही झाली सहाय्यक कशा पद्धतीने नेमला जाणार आहे. आता सहाय्यकाची जबाबदारी काय असणार आहे, तर हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहाय्यकामार्फत पीक नोंदणी प्रक्रिया ही सुरू करतील. त्यानंतर गावातील 100% ओनर्स प्लॉटची पीक पाहणी ही केवळ सहाय्यक यांनीच करायची. त्यानंतर सहाय्यक स्तरावरून नोंदवण्यात आलेली नोंदणीची 100% प्रताने ग्राम महसूल जे अधिकारी असतील, तर ते करतील.
त्यानंतर सहाय्यक स्तरावरून नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर गाव नमुना 12 वर प्रतिबिंबित करण्यात आलेली पीक नोंदणीमध्ये काही दुरुस्ती असल्यास शेतकरी मंडळ अधिकारी यांना अर्जाद्वारे कळवतील आणि मंडळ अधिकारी तात्काळ स्थळ पंचनामा करून ती पीक नोंदणी मोबाईल ॲपद्वारे दुरुस्ती करतील. उदाहरणार्थ तुमची जरी पीक पाहणीमध्ये काही चूक भूल झाली तर तुम्ही अर्ज करून ती दुरुस्ती करू शकता. तसाही पर्याय देण्यात आलेला आहे. त्यानंतर सहाय्यक स्तरावर नोंद करण्यात आलेली ई पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुन्हा सहाय्यकांना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणी करण्यात येणार आहे. म्हणजे जरी उदाहरणार्थ सहाय्यकांनी तुमच्या मोबाईलमधून किंवा तुमच्या सहाय्यकांनी तुमची ई पीक पाहणी केली आणि ती जरी ग्राम महसूल अधिकारी यांनी ॲक्सेप्ट केली नाही तर ती ई पीक पाहणी नव्याने करावी लागेल. त्यानंतर मंडळ अधिकारी मोबाईल ॲपद्वारे व्हेरीफाय म्हणून लॉग इन करतील. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांनी दोनदा नाकारलेली सर्व पिके नोंदणीची पडताळणी करून मंडळ अधिकारी स्वतः मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करतील. अशी सुद्धा जी अंमलबजावणी प्रक्रिया आहे तर ती केली जाणार आहे. आता आता महत्वाचं म्हणजे सहाय्यकाला मानधन म्हणजे त्याला पैसे किती मिळणार आहेत. तर सहाय्यकांना ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय प्रति ओनर्स प्लॉट ₹10 निर्भर पिकासाठी आणि ₹12 मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येईल. सहाय्यक यांचे मानधन सहाय्यक यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये महसूल विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यासाठी कृषी विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जी प्रणाली ऑनलाईनची तर ती निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली सुद्धा आहे. त्यामुळे जे सहाय्यक असतील तर त्यांना अशा पद्धतीने पेमेंट दिलं जाईल. तुम्हाला एकसारखं जे पीक असेल तर त्याला ₹10 प्लॉट आणि मिश्र पीक असेल तर ₹12 प्लॉट असं मानधन दिलं जाणार आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने सहाय्यकाची जबाबदारी, सहाय्यकाची नेमणूक आणि सहाय्यकाला असं मानधन दिलं जाणार आहे ई पीक पाहणी करण्यासाठी. तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या प्रोसेसबद्दल तुमचं मत काय तेही मांडा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.